ANS न्यूज। स्टार्ट। नमस्कार, आप देख रहे हैं ANS लाइव न्यूज। इस वक्त मौजूद हूँ मैं घाटला में। यहाँ पे जो आप हमारे पीछे जो भीड़ दिख रही है वो सिर्फ और सिर्फ मीनाक्षी पाटनकर के लिए, जो उनका प्रेम है, जो समाज सेवा करती है, जिनके लिए जब भी कभी भी मदद लगता है अनिल पाटनकर और मीनाक्षी पाटनकर हमेशा उनके पीछे खड़े रहते हैं। आपने देखा यहाँ पे कितनी सारी भीड़ है। यहाँ भाड़े से लाए हुए कोई ये नहीं है। कहा जाता है कि जब भी कोरोना काल था तभी मीनाक्षी ताई ने इतने लोगों को घर घर जाके मदद किया, उसका ये पोस्ट पावती है। और आइए जानते हैं जनता क्या कहती है, और ऐसे अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज से। आज गेले 20 वर्ष मीनाक्षीताई पाटणकर समाजसेविकेच्या माध्यमातून अनिल पाटणकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे। आज ताई आहे ना, ती पूर्णपणे सर्वांच्या ओळखीची आहे। सर्व कार्यक्रम असून दे, हळदी कुंकू असून दे, गणेश उत्सव असून दे, नवरात्र असून दे, वॉर्डामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ती उपस्थित असते। आणि आज ती चांगली शिकलेली आहे, समजदार आहे, शांत स्वभावाची आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे प्रत्येक यादीतला तिला अभ्यास आहे। पूर्ण वॉर्डामध्ये प्रत्येकाचं घर कुठे आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आहे। त्यामुळे वॉर्डात हा चेहरा पूर्ण ओळखीचा आहे ताई। आणि ताई आमच्या बरोबर नेहमी आमच्या सारखीच राहते। तिला असं कुठल्याही गोष्टीचा गर्व नाहीये। मी पोस्ट पावती तुम्हाला तर तुम्ही तर होतात आमच्या ज्या इलेक्शनच्या प्रचारमध्ये लोकांच्याकडे जाऊन तिच्या प्रत्येक घरात आरती, सगळी लोक आनंदाने तिचं स्वागत करतायत। तुम्हाला आणखी काय पाहिजे? आम्ही तर आमचा विजयच हे करतो। ताईचा विजय आम्ही आत्ताच मान्य करतो की आमची ताईच विजयी होणार। या इथे भरपूर प्रमाणामध्ये आमची सगळे सैनिक उभे राहिले आहेत। आम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढणार आहे इथून, आणि आमची सीट नक्की येणार। आमची मीनाक्षीताई नक्की जिंकून इथून येणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत उमेदवार आणि लोकप्रिय उमेदवार मीनाक्षीताई पाटणकर यांना प्रचंड प्रतिसाद आणि उत्स्फूर्त सहभाग या परिसरामध्ये वॉर्ड 153 मध्ये लोकांचा मिळतोय। आणि हे सगळं आम्हाला बघितलं तर आम्हाला 100% विजयाची खात्री आहे। आणि येणाऱ्या 15 तारखेला मशाल या चिन्हाचा विजय होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही। हॅलो, आज खरोखरच आनंदाचं वातावरण आमच्या घाटला वार्ड क्रमांक 153 मधून आमच्या सर्वांच्या लाडक्या मीनाक्षीताई पाटणकर अगदी जल्लोषात मिरवणूक थोड्याच वेळामध्ये चालू होणार आहे। आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदेश बांदेकर साहेब यांचं पण येथे आगमन होणार आहे। आणि खरोखरच काँग्रेस, आपलं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गटातर्फे, तसेच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महायुतीचे तरुण तडफदार आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या मीनाक्षीताई पाटणकर खरोखरच प्रत्येक वेळोवेळी कोणालाही कोरोना काळात सन्मान्य अनिल पाटणकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दीपक सावंत साहेब, तसेच आमचे समाजसेवक राजू नागराळ साहेब, शाखा प्रमुख उमेश करकरे साहेब, सर्वांनी कोरोना काळात आहे ना भरपूर मदत केली। या चेंबूरच्या या समोर शताब्दी हॉस्पिटल आहे, त्याचं खाजगीकरण होतं, पण हे स्थानिक आमदार आहे तुकाराम काते साहेब, यांनी कधी त्या खाजगीकरणाला विरोध केला नाही, उलटे हे खाजगीकरण करणार होते। पण स्थानिक रहिवासी या घाटल्यातील जनतेने या शताब्दी हॉस्पिटलच्या बाहेर उपोषण करून खरोखरच हे शताब्दी हॉस्पिटल वाचवलं। का वाचवलं? की घाटल्यातील जनतेला आणि चेंबूरवासियांना या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा। जर असे आमदार साहेब असतील आणि आता आणि त्यांचा जर नगरसेवक निवडून दिला तर काय अवस्था होईल मला सांगा तुम्ही। आज काल रात्रीपासून घरोघरी प्रत्येक चाळीत 2-2 हजार रुपये आज पाकिट चालू केले त्यांनी।
कारण शिंदे गटाकडे पैसा भरपूर आहे आणि आमच्याकडे कट्टर शिवसैनिक आहेत मनापासून, कट्टर शिवसैनिक, आणि त्यांनी भाड्याने आणलेले माणसं आहेत. सकाळ प्रचाराला आले का 300 देतात, संध्याकाळी आले का 300 देतात. 600चं पाकिट चालू आहे. आणि घरोघरी काल आमची घाटल्यामध्ये प्रचार सभा होती, तिकडे सभा चालू असलेली बघून हे नाही ना, प्रत्येक घरोघरी 2-2 हजाराचं पाकिट चालू केलं कालपासून त्यांनी. म्हणजे लोक पैशाला बळी पडत नाहीत. लोकांना पण माहित आहे काम करणारा माणूस कोण आहे. अनिल पाटणकर, दीपक सावंत, मीनाक्षीताई पाटणकर, राजू नगळे, सर्व शिवसैनिक, सर्वजण. खरोखरच आज कोरोनाचा काळ चालू होता ताई, खरोखरच कोरोना काळात हे स्थानिक आमदार होते अणुशक्ती नगरला. 15-20 वर्ष त्याने ना ह्या वार्ड क्रमांक 153 चेंबूरमध्ये ते फिरकलेच नाहीत. कोरोना काळात सर्व कोण आजारी पड ताईंना आम्ही खरोखरच प्रत्येक आज एवढ्या मुंबई महापालिकेत सगळे उमेदवार उभा आहेत, त्यांच्यापेक्षा जास्तीत जास्त लीड जे आम्ही मीनाक्षीताईंना देणार आहोत. आणि येणाऱ्या 15 तारखेला 2 नंबरचं चिन्ह मशाल, त्यांचे 2 नंबरचे धंदे आम्ही बंद करणार आणि 2 नंबरचं पट्टण मशालीचं दाबून खरोखरच प्रचंड मतानं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वजण ताईच्या अगदी भक्कम पाठिंबा उभा आहे. मशाल मशाल मीनाक्षीताईंचा, मीनाक्षीताईंचा आणि शिवसेनेचा. उद्धव साहेब ठाकरे आगे बढ़ो, शरद पवार साहेब आगे बढ़ो, राज साहेब ठाकरे आगे बढ़ो, अनिल भाई पाटणकर साहेब आगे बढ़ो. अरे मीनाक्षीताई. मी अनिता अविनाश माडिक, विधानसभा संघटक. आणि आता मी गेल्या 1 महिना जेव्हा त्यांची सीट डिक्लेअर झाली तेव्हा आपण प्रचार चालू केलाय. प्रचार 8 दिवस नाही, प्रचार आम्ही महिनाभर घरोघरी जाऊन मशाल पोचवले. ते लोकांनी आता फक्त तेवत ठेवायचे, पोचवले फक्त पेटत ठेवायचे. आणि आता भावकी एकत्र झाले 20 वर्षांनी, गावकीने एकत्र यायची गरज आहे. आणि खरोखर मराठी माणूस जर वाचवायचा असेल तर मुंबईमध्ये मशाल पेटली पाहिजे. ताईसाठी आम्ही महिनाभर मेहनत करतोय आणि ते मशाल पोचपावती वोटिंग करून घरोघरी लोकांना जाऊन वोटिंग मध्ये त्यांना उतरायला लावून आम्ही त्यांना पोचपावतीने विजयाची मशाल पेटवणार.